श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक स्वामी भक्ताचे त्याचबरोबर स्वामींच्या प्रत्येक अनुभवांचे श्री स्वामी समर्थांच्या अनुभवामध्ये प्रत्येक भक्तांच्या अनुभवातून स्वामींची लीला काय असते हे शिकायला भेटत असते. स्वामींना जर एखाद्या भक्ताला स्वामी सेवेत घ्यायचं असेल तर ते काहीही करून भक्तांच्या आयुष्यात आगळे वेगळे चमत्कार करून देखील आपल्या भक्ताला ते सेवेमध्ये घेत असतात आणि त्या भक्ताच्या आयुष्यात नेहमी त्यांच्या बरोबर राहत असतात. तर असेच स्वामींचे वेगळे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जो स्वामींचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या ठाणे येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात झालेला चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. बोला ना. हा ताई, स्वामींचा अनुभव सांगायचा होता मला. बरं बरं. नाव सांगायचं का ताई? नाही, नाव नाही सांगत. बरं. मी जिल्हा ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यातून बोलते मी. बरं बरं. कशा आला ताई स्वामींच्या सेवेत? ताई, मी सेवेत यायला म्हणजे खूप मोठी म्हणजे म्हणतात ना, मी पहिले बैठकीला जायची. म्हणजे मी 10वीला होती. मी थोडक्यात सांगते. बरं. मी पहिले 10वी पर्यंत ना म्हणजे 10वीला गेली त्याच्या आधी म्हणजे मी 9वीची वर्ष संपली आणि आमच्या इथे ना एक बैठक होती. तर सगळे जायचे. मला ना ते जाणून घ्यायचं होतं तिथे काय सांगतात. म्हणजे दत्तगुरूंना कुठेतरी मला सेवेत आणायचंच होतं. तर त्यावेळेला मी लहान होती ना, 9वीला म्हणजे खूप लहान होती. म्हणजे 15-1 वर्षाची, 14-1 वर्षाची असेल. 13, 13.5, 14 वर्षाची असेल. मग मी गेली तिथे बैठकीला गेली ना, तर ते मला ते त्यांचं निरूपण मला ना, म्हणजे मला असं वाटायचं की ते माझ्यावरच होतंय. म्हणजे माझ्या मनात जो प्रश्न आहे ना तो आपोआप तिथे मांडला जायचा त्या बैठकीमध्ये. म्हणजे माझ्या मनात आज काही असं चालू असेल. आता त्यावेळेला कसं आपलं अभ्यासाचं असायचं, आपल्याला कोणी चीट केलं की आपल्याला ते वाटायचं. मग त्याच्यावर ते निरूपण माझ्या प्रश्नावर तिथे निरूपण व्हायचं. अरे बापरे. हे मला बैठकीत ना पदोपदी झालं. जिथपर्यंत माझं लग्न होत आलं ना तिथपर्यंत मला ते म्हणजे मला त्याची प्रचिती खूप आली. म्हणजे बैठकीची खूप प्रचिती आणि माझी कुठलीच कामं अडायची नाहीत. अरे वा. म्हणजे कामं ना अशी फटाफट व्हायची माझ्या मैत्रिणींची कामं, जॉबची वगैरे व्हायला. मला एक जॉब सुटायच्या आधी दुसरा जॉब लागलेला असायचा. अरे वा. असं हो. म्हणजे त्यावेळेला बैठकीला जायची आणि मी बैठक जवळजवळ 10 वर्ष मी बैठकीला कंटिन्यू जायची. अरे वा. नंतर नाही त्यांनी म्हणजे ते कसं त्यांनी ते एकच केली ना बैठक. नंतर खूप लांब असायची बैठक आणि नंतर माझी जॉईंट फॅमिली होती. मग मला ते लग्नानंतर नाही जमलं. लग्नापर्यंत माझी मुलगी होईपर्यंत मी कंटिन्यू केली. तर मग ते हा माझा आधीच आहे ते बैठकीचं मी तुम्हाला सांगितलं. आणि नंतर काय झालं, लग्न झालं आणि काय होतं, माझं लव्ह मॅरेज होतं. म्हणजे मी बैठकीत पण म्हणजे त्यावेळेला माझं लव्ह मॅरेज होतं ना, तर मी तेव्हा निवेदन द्यायला लागतं तिथे बैठकीमध्ये की आपलं योग्य आहे की नाही आपल्यासाठी. आणि ते नाही बोलले तर मग आपण आपला निर्णय घ्यायचा. म्हणजे ते लोक काही सांगत नाहीत, ते आपल्याला सांगतात. म्हणजे त्यांचा काही योग्य निर्णय असतो, त्यांना माहिती असतं ना पुढे काय होणार आहे वगैरे. बरं. तर ते तिकडे असं निवेदन ठेवायचं. तर मी तिथे निवेदन ठेवलेलं. तर ते बोललेले तुझ्या आई वडिलांची परमिशन असेल तर तू लग्न केलंस तर उत्तमाचं होईल म्हणे. असं मला उत्तर आलेलं त्यावेळेला. तर खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. म्हणजे आता 16-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मग मी तेव्हा मग मला हो आलं म्हणून मग मी माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स करून म्हणजे आमची काही जात वगैरे सगळं एकच होतं. म्हणजे आता कसं इंटरकास्ट असेल तर जरा थोडा प्रॉब्लेम येतो. कास्ट असेल तर काय एवढा प्रॉब्लेम नव्हताच. आम्ही पण 96 कोळी हिंदू मराठा होतो. तर ते लोक पण तसेच होते. त्यामुळे काय माझे आई वडील काय असे विरोधात
जाणारे नव्हते आणि व्यवस्थित होतं सगळं, म्हणजे काही ते नाही म्हणणारे नव्हते. फक्त एवढं की पहिले कसं 17-18 वर्षापूर्वी थोडं लव्ह मॅरेज म्हणजे थोडं वेगळी नजरेने लोक बघायचे. बरोबर आहे. खूप क्वचित व्हायचे. आता ती कॉमन गोष्ट झालेली हो, आहे. आता काही वाटत नाही. आता विचारतात डायरेक्ट की तुमचं कोणी आहे का? तर आम्हाला असं नव्हतं. आम्हाला आमच्या घरात सगळ्यांनी अरेंज मॅरेज केले. माझं एकटीच पूर्ण खानदानामध्ये माझंच एकटीचं लव्ह मॅरेज आहे. तर ते नशिबाच्या गाठी बांधलेल्या असतात तसंच होतं तसं. तर तर त्यांनी मला म्हणजे मला उत्तर आल्यानंतर मी माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स केलं. आधी थोडेसे नाही बोलले. नंतर मग त्यांनी पण दोघा फॅमिलीनी बसून बैठक घेतली. मग ते लोक पण माझे आई वडील पण तयार झाले. ते लोक पण म्हणजे त्या लोकांचा तर काही प्रॉब्लेमच नव्हता. मग आमचं छान लग्न वगैरे झालं. आम्ही थोडक्यात लग्न केलं घाईघाईतच. आणि मग लग्न झालं आणि नंतर मग मी जात होती बैठकीला तरी पण. आणि नंतर काय झालं, लग्न झाल्यानंतर ना मला आमची जॉईंट फॅमिली होती. तर एवढ्या जॉईंट फॅमिलीमधून ना मला रविवारचा वेळ ना तो घरात द्यायला लागतो ना. म्हणजे असं आता आपण रोज जॉबला जाणार आणि मग रविवारी पण आपण बाहेर जायचं. शेवटी आपल्याला भीती वाटते ना की आपल्याला सासू काय बोलेल, जावांना काय वाटेल असं. हो, बरोबर आहे. तर मग मी ना कॅन्सल म्हणजे मी टाळाटाळ करायला लागले. आणि तिथे कसं आहे 3 बैठका नाही गेल्या तर नाव कट होतं. तर माझं असं 2दा झालं. असं एकदा पाहुणे आणि आमच्याकडे काय होतं, आम्ही मोठी फॅमिली असल्यामुळे आमच्याकडे सारखे पाहुणे असायचे. मग ते कट झालं माझं नाव. मग नाव कट झालं तर मग मी नंतर आणि खूप आळशी झाली, झोपायची रविवारची. म्हणजे कसं रोज आपल्याला लवकर उठून जायला लागायचं सासरवाशी नसल्यामुळे. आणि माझं माहेर जवळ असल्यामुळे हे लोक जास्त पाठवायची नाहीत माहेरी राहायला. काय जायचं, रोज जवळच आहे तर राहायला. मग मला जायला भेटायचं नाही. मग मला असं वाटायचं जाऊ दे, संडेला थोडंसं लेट उठलं मग कामं आवरायला पण उशीर व्हायचा. मग मी टाळाटाळ करायची आणि नंतर आळस भरला. नंतर मग मी प्रेग्नेंट पण राहिली. मग 9वा महिना लागला तर मला काही बसायला उठायला जमत नव्हतं. मग मी नाही गेले. आणि नंतर मग मुलगी झाल्यावर तर अजिबातच जायला भेटलं नाही. आणि मग ती सवय सुटून गेली आणि मग माझं नावच कट झालं. मग मी नाहीच गेली त्याच्यानंतर बैठकीला, जाणं झालंच नाही. आणि मग ना मला सारखं असं मनात कुरकुर, मला कोणी भेटलं ना, कारण की मी 10-12 वर्ष बैठक केली होती ना. तर नंतर ना माझे प्रॉब्लेम चालू झाले. म्हणजे तोपर्यंत ना माझी कामं जी होत होती ना, आता त्याच्यामध्ये अडथळे यायला लागले. म्हणजे कर्ज व्हायला लागलं, म्हणजे असं नकळत थोडंसं काही ना कर्ज व्हायला लागलं. खूप प्रॉब्लेम्स यायला लागले. तर मला ना जे माझे बैठकीला जाणारे ते बोलायचे, तू बैठक सोडायला नाही पाहिजे होती. दत्तगुरूंचं सानिध्य का सोडलंस तू? तुला तिथे तुझी चार्जिंग होत होती ना 8 दिवसात तुझी आणि तिथे खरंच म्हणजे व्यवस्थित असं म्हणजे खूप. तर मला ना असं सारखं वाटायचं की मी खूप मोठी चूक केली. पण काय आहे, आता परत पाठीमागे वळून जाणं पण शक्य नव्हतं. तर मी म्हटलं आता मला जायला तर पाहिजे, पण ते कसं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तर मग मला ना असं सारखं मी असं दत्तगुरूंना, आमच्या इथे दत्ताचं मंदिर आहे, मी तिथे सारखी बोलायची की मला तर आता बैठकीला जाणं शक्य नाही, कारण की मी एवढ्या फॅमिलीमधून परत आता मला दुसरी मुलगी पण आहे. मग तिला कोण सांभाळणार? आणि काय होतं 8 दिवस आपले सासूबाई सांभाळणार आणि 1 दिवस आपण त्यांना 7 दिवस 1 दिवस आपण त्यांना द्यायला पाहिजे ना, त्यांच्याकडे कोणाकडे जायचं असेल काय असेल तर संडे तर त्यांना द्यायला पाहिजे ना. आपण संडेला पण आपली मुलगी त्यांच्या हातात द्यायची, मग त्यांना कुठेच जायला, आपल्यामुळे त्यांचं कुठे स्वातंत्र्य सगळं हे होतं ना. मग मी विचार केला की नको आता बैठकीला जाऊया, नको आपण घरीच आपण आपलं हे करावं. तर ना त्यावेळेला ना पहिलं माझी बहीण आहे ना, ती लहानपणापासून स्वामी समर्थांचं करते बघा. म्हणजे स्वामींच्या मी सप्त्याला वगैरे सगळं जायची. पण तेव्हा स्वामी म्हणजे मला असं वाटायचं एखादा माणूस आहे, त्याचं मंदिर आहे असं. म्हणजे मनात लहानपणापासून सप्त्याला जायचो, तिथे जेवायचो. हातात ते म्हणजे पहिले कसं धागे वगैरे बांधण्याचं क्रेज असायचं ना, तर तिथे जाऊन मठात धागा पण बांधून यायचो. पण ते ना नकळत स्वामींच्या सहवासात होतो हे माहीतच नाही. फक्त सगळ्या देवांच्या पाया पडतो तसं पाया पडायचं आणि यायचं असं. म्हणजे आम्ही सप्त्याला तर आवर्जून जायचो. आमच्या इथे सप्ताह खूप मोठा असतो इथे, म्हणजे तर खूप जायचे सगळेजण. मग त्यांच्यासोबत आपण जायचं, एरियातल्या लोकांसोबत यायचं असं. म्हणजे पण असं नाही की बाबा ते आपले गुरु होतील असा कधी विचार पण नाही केलेला. आणि काय झालं, मग असं थोडे दिवस गेले. मग माझी बहीण, मग माझ्या बहिणीचं कसं होतं, स्वतःपुरतीच तिने सेवा मर्यादित ठेवली. आता आपण कसं सेवेकरी घडवतो ना, आपल्याला एखाद्याला प्रॉब्लेम आला तर आपण सांगतो तू स्वामींचं कर. मी तर खूप सेवेकरी घडवलेत, पण म्हणजे मी नाही घडवले, स्वामींनी घडवून घेतले, मी नाही घडवलेत. पण म्हणजे मला असं वाटतं की आपलं दुःख आहे ना तसं दुसऱ्याचं पण असेल, त्याचं हलकं होतं आणि झालेत दुःख हलकी. तर मला असं वाटतं का, तर मग मी ना सारखी बोलायची की माझ्या मैत्रिणींना पण मी खूप जणांना सेवेत आणले. माझ्या तर अख्ख्या घराला मी आणलं सेवेमध्ये. जे घर अजिबात स्वामींचं मानायला तयार नव्हतं ना, ते घर पण माझ्या स्वामींच्या सेवेत आलं. आणि माझ्या माहेरकडच्यांना पण मी सगळ्यांना सेवेत आणलं.
हा म्हणजे मी तेवढं मी केलं. बाकीचे जाऊ देत, पण मी माझ्या दोन्ही कुटुंबांना स्वामींच्या सेवेत आणलं. तर मला ना, मी माझ्या बहिणीकडे गेली होती. त्या दिवशी मग गटारी अमावस्या होती आणि ना माझी बहीण तर कामाला निघून गेलेली. पण तिने माझ्यासाठी जेवण वगैरे करून गेलेली आणि तिची 2 मुलं घरात होती आणि तिच्या घरात ना मोठा स्वामींचा फोटो, कारण की ती खूप जुनं, म्हणजे तिच्याकडे ती खूप वर्षापासून करते ना, जेव्हा ती लहान होती तिथून ती स्वामींचं करते. अरे तर तिच्याकडे तो फोटो वगैरे आहे. तर ना काय माहिती तिने घराचं रिनोव्हेशन केलं आणि तो फोटो ना तिने जो लावला ना, तो खूप सुंदर, तिला म्हणजे तो गिफ्ट आलेला, घरभरणी होती तेव्हा. तर तो फोटो एवढा सुंदर आणि त्याच्या फोटोतले डोळे एवढे सुंदर होते ना, ते मी घरात गेली ना, आता मी तर काय स्वामींना असे पण किती वेळा बघितलंय, पण त्या फोटोकडे बघितलं ना, मी ताईला, म्हणजे मी तर ताई नव्हती तेव्हा घरामध्ये, मी ना ते ताईच्या मुलांना म्हटलं, तुमच्या घरात आल्यावर मला खूप भारी वाटतंय रे. तो बोलतात, अगं मावशी तू, बोलतो तू कितवी आहेस माहित नाही, बोलतात प्रत्येक जण आमचं घर रिनोव्हेशन झाल्याचं ह्या स्वामींच्या फोटोकडे बघता आणि आम्हाला असंच म्हणतंय. तर मी म्हटलं काय माहिती, काहीतरी एनर्जी, म्हणजे ना काहीतरी एनर्जी जाणवायची घरामध्ये, जी पॉझिटिव्ह होती, जी मंदिरात गेल्यावर जाणवते ना तशी. तर मी म्हणते आपली, की खूप, अरे मला मस्त वाटतंय रे. तर मला बोलतो, अगं मावशी सगळेच आम्हाला बोलतात, तूच नाही, माझे फ्रेंड्स लोक येतात ना, ते लोक पण बोलतात, नातेवाईक येतात ते पण बोलतात. पण ना, हे घर रिनोव्हेशन केल्यानंतर हा फोटो आला ना, तिथून असे सगळे बोलतायत ना. तर पहिले आमच्याकडे होता फोटो, पण मग असं म्हणजे मम्मी तर पहिल्यापासून करते, पण हा फोटो मध्ये काहीतरी बोलते आहे. तो ना अक्कलकोट वरून अभिषेक करून आलेला फोटो होता. अरे वा, त्याच्यामुळेच हा, मग त्याच्यामुळे ती एनर्जी जास्त होती त्याच्यात. आणि माझी बहीण तर काय स्वामींची ती नित्यसेवा करतेच, तिचं तर म्हणजे पहिल्यापासून आहे. तर तिचा तर अनुभव मी तुम्हाला परत एकदा फोन करीन तेव्हा सांगेन. तिचे तर खूप मोठे मोठे अनुभव आहेत, तिला कसे स्वामी, पण तिचं एक शेअर नाही करायचं. तिचं म्हणणं की तिच्यापुरतीच मर्यादित ठेवायचं. तिला असं वाटतं की शेअर केल्याने नजर लागते, मग मला नाही असं वाटत, म्हणून मग मी शेअर करते. तर मग मी तिथून आली ना ताई, मला तिथून ना असं वाटायला लागलं की नाही, हे काहीतरी आहे, ही काहीतरी एनर्जी आहे आणि मला हे शोधून काढायचंय काय हे आहे स्वामींचं. आणि तिथून ना म्हणजे मला असं वाटायला लागलं सारखे काहीतरी आहे, हे स्वामी समर्थ ना काहीतरी आहे, हे काहीतरी, म्हणजे मला असं वाटतंय की त्यांचं करावं असं, म्हणजे माझ्या मनातून मला असे प्रश्न का. आणि मी तिथून ना, मी तिच्या घरून आली ना, तिथून मला प्रत्येक गाडीवर म्हणा, कुठे काही गेलं ना, तर स्वामींचंच नाव यायचं. माझ्या मैत्रिणींचा फोन म्हणा, त्यांचा डीपी म्हणा, सगळ्यामध्ये स्वामीच दिसायचे. फेसबुक ओपन केलं स्वामींचं यायचं, इन्स्टा ओपन केलं की स्वामींचं यायचं. म्हणजे ना, ते सारखं सारखं त्यांचे ते स्टेटस. आणि गुरुवारी तर तुम्ही मोस्टली बघाल ना, तर स्वामींचे स्टेटस दिसतात. गुरुवारी ना, मी कोणाचा पण स्टेटस ओपन केला, त्याच्यात एक तरी स्वामींचा स्टेटस, म्हणजे तो करत असो स्वामींचं नसो, पण तो स्वामींचं स्टेटस ठेवणार, असं झालेलं आहे आता. तर मी पण म्हणते, हे का माझ्या समोर सारखे सारखे येत आहेत. तर ना मला ना त्या प्रश्नाचा काही उलगडा होईना. तर मग मला ना नंतर मी ताईला फोन केला. ताईला म्हटलं, अगं ताई, तुझ्याकडून आल्यापासून ना मला काय ते स्वामी समर्थांचं सारखं सारखंच दिसतंय अगं, काय असं होतं. ती म्हणते, अगं जा तू मठात जा, स्वामींच्या मठात जा आणि तिथे मुजरा कर स्वामींना. आता मुजरा काय करतात हे काय मला माहित नाही, कारण की मी स्वामींच्या मठात जायची, आपली नॉर्मल पाया पडतो आपण बाप्पांना तशा पडायची आणि यायची. मी म्हटलं, ताई मुजरा कसा करायचा. बोलतो, अगं तिथे लोक जातात ना, ते करतात ते बघ आणि कर, तेव्हा तुला समजेल. मी म्हटलं ठीक आहे. आमच्या इथे खूप मोठा मठ आहे. मी गेली आणि ना ते मठातले दादा होते. तर मग आता आपण विचारणार ना, आता आपण ज्या देवाचं करायचं त्या देवाचं कसं करायचं हे तर विचारलं पाहिजे ना. हो ना, बरोबर. तर मी गेली. तर मी तिथे गेली तर ते दादा खूप बिझी होते. त्यांचं ना काहीतरी असं दत्त जयंतीचा टायमिंग होता, तेव्हा खूप बिझी होते ते. तर म्हणजे काहीतरी कार्यक्रम होता मठामध्ये, तर ते खूप बिझी होते. तर ते ना बोलायला वेळ नव्हता. गुरुपौर्णिमा होती. तर ते ना खूप बिझी होते. मग त्यांना ना बोलायला टाइम नव्हता. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग दादा बोलले, तुम्ही ना कधीतरी असं प्रश्न उत्तरांच्या वेळेला या. तर मी म्हटलं जाऊ दे, मग नंतर काय मला वेळ नाही भेटला. मी ना तिथे फक्त बघितलं, सगळ्यांनी मुजरा केला तसं मी मुजरा केली, घरी निघून आली. आणि मग नंतर ना मग मला तिथून निघून आली ना, तिथून मला ना ओढ वाटायला लागली. मी कधी कधी न कळत मी तिथे जायची, म्हणजे माझा जाण्याचा रस्ता, पण मी तिथेच कशी जायची मला समजायचं नाही. म्हणजे मी त्या मठात जायची, पाया पडायची, नंतर मी विचार करायची, अरे मी इथे कशाला आलीये, मी तर काय मनात ठरवलं नव्हतं. म्हणजे ते स्वामींना बोलवून घ्यायचे मला. आणि मी म्हणजे विचार करते की बाबा मला का असं होतंय. नंतर मी बोलायची नाही, आता मी कसं सुशिक्षित आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर आपण कसं हे सुशिक्षित आपण अध्यात्माला मानायला थोडंसं हे करतो, म्हणजे नाही हे काहीतरी असेल असं, म्हणजे आपण असं पटकन मान्य नाही करत ही गोष्ट. जसे ते आपले आई वडील जसे देवाला मानतात ना, तसं आपण मान्य करायला थोडासा वेळ लावतो. आपण प्रचिती घेतो आधी. तर मी म्हटलं की नाही, हे असं आली असेल, मी कुठल्या तरी फोनवर बोलत बोलत मला असं वाटलं असेल मी आली असेल. मी तेव्हा पण दुर्लक्ष केलं त्या पूर्ण गोष्टीकडे. आणि नंतर काय सांगते ताई, मला ना
मला ना मी एक अनुभव ऐकला. तो कुणाचा अनुभव होता युट्यूबला, कारण की सारखे स्वामींचे अनुभव यायचे, तर मी एक अनुभव ऐकला. त्याच्यामध्ये ना तिने सांगितलं, मी किती बरोबर गुरुवार 11 गुरुवार केले आणि मला स्वामींनी प्रचिती दिली. असा मी अनुभव ऐकला. तर मी काय म्हटलं, तर ते स्वामी स्वामी म्हणतात ना, बघूया आपण म्हटलं ना गुरुवारच करून बघूया, बघू आपली इच्छा पूर्ण करतात का. म्हणजे त्यांनी माझी परीक्षा घ्यायच्या ऐवजी मीच त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. खूप मोठी चुकी केली मी. आणि तुम्हाला सांगते ताई, मी ना करायला लागली ना देवाचं, कारण की मी पहिल्यापासून बैठकीला करते, मला उपासना वगैरे हे सगळं मला आवड आहे. आणि मला बैठकीचं तर सांगते, माझ्या दोन्ही मंत्रांची मला प्रचिती, मला कुठलंच काम अडत नव्हतं, हे पण मला माहिती. पण म्हणतात ना आपल्याला सेवेत आणतात ना, ते बरोबर, म्हणजे ते बरोबर मला बैठकीतून दत्तगुरूच होते ते, की मला सेवेत त्यांना आणायचं होतं. तू बैठकीला नाही जात ना, तर तू स्वामींचं कर. हो ना, त्यांचं हे म्हणणं होतं. दोन्ही अवतार आहे. हा, अवतार आहेत. तर हे सांगते ना मी तुम्हाला, ते पण मला स्वामींनीच दाखवलं की हे दत्तगुरू. मला नव्हतं माहिती हे दत्तगुरूंचा अवतार आहे स्वामी. मी समजायची एक वडील आहेत, त्यांनी समाधी घेतली म्हणून त्यांचं ते आहे असं मी समजायचे. म्हणजे माझं स्वामी समर्थांविषयी मला काही इतिहास माहित नव्हता. मी हे केलं का, म्हणजे मी म्हटलं की नाही आता मी ना गुरुवार करू बघते. ताई तुम्हाला सांगते, पहिला गुरुवार होता आणि आमच्या इथे एकीने उद्यापन केलं. सॉरी, आमच्या आदल्या 2-3 दिवस आदल्या गुरुवारी ना एकीने उद्यापन केलं होतं. तिने 11 गुरुवारचं केलेलं. तर त्यांना चांगली प्रचिती आली. तर मला बघायचं होतं ना स्वामींचं खरंच काय, हिची इच्छा पूर्ण केली, बघू माझी पण करतात का. असं मी म्हणजे स्वामींना हे केलं. आणि मी म्हटलं आणि त्याच्यात काय लागत नव्हतं. 2 ते केळी लागतात, 1 फोटो लागतो. आणि ना म्हणजे फोटोला पण माझ्या घरी. आणि बघा 8 दिवसात कसा खेळ झाला. मी त्या ताईंना म्हटलं, मी ताईंना सगळं विचारून घेतलं, ताई कसं करता तो उद्यापन वगैरे, छोटंसं काय काय लागतं. ते मध्ये फोटो लागतो. आता आमच्या घरात स्वामींचं कोण करत नाही, फोटो नाही आपल्याकडे. मी विचार केला फोटो नाही, तर त्या काय बोलल्या, आपल्याकडे फोटो नाही तर आपण कसं गणपती बाप्पाला सुपारी ठेव, नाहीतर मग प्रिंट काढून आण. तर मी विचार केला ऑफिसमधून कलर प्रिंट आणीन, लॅमिनेशन करून आणीन, ती ठेवीन गुरुवारच्या दिवशी. लगेच फोटो आपल्या घरामध्ये कसं जॉईंट फॅमिली, फोटो देवारात ठेवायचं म्हणजे त्यांची पण परमिशन घ्यायला पाहिजे ना. आपण दुसरा देव करतोय तर आपण त्याची परमिशन घेणं पण गरजेचं. त्यावेळेला कोणच नव्हतं करत. मी म्हटलं नको उगीच आपण उद्योग करायचो, आपल्याला ओरडा पडायचा. कारण की कसं सासू सासऱ्यांच्या घरी ना, आपल्या आई वडिलांच्या घरी आपण काही पण आपली स्वतःच्या हे करू शकतो. सासू सासऱ्यांच्या घरी आपल्याला कोण काय बोललं तर, म्हणजे आपल्या देवाला बोललेलं तर मला तर खपत नाही. म्हणजे मी असं, मला ते बोललेलं सहन होत नाही. मग मी म्हटलं नको, आपण जास्त शांतपणा नको करायला आणि आपण आपल्या बेडरूम मध्ये करायचं. मी असं ठरवलं. मी ना 3:30ला उठली. तसं मी देवाचं करायला माझं कसं एकदम पर्टिक्युलर टायमिंग मध्ये उठली. 3:30 वाजता आंघोळी केली. 4:15ला मी बरोबर मांडणी केली. आणि तुम्हाला सांगते, त्याच्या 2 दिवस आधी ना माझा एक मित्र अक्कलकोटला गेलेला. तर त्याने मला तिकडून फोन केला, तुला काय पाहिजे ग सोनाली, काय पाहिजे का तुला. तर मी म्हटलं हा आण ना, काय आणशील. तर मला लक्षात आलं, हा इथे अक्कलकोटला गेला म्हणजे स्वामी. म्हणजे एक काम करणार आहे, छोटासा देवाऱ्यात ठेवतो ना आपला एकदम छोटा, जे तो एकदम सगळ्यात छोटा फोटो असेल ना तो माझ्यासाठी आण. तो बोलला तेवढंच ना, आणतो चल. आणि असं बोलला. आणि बरोबर तो फोटो माझ्या गुरुवारच्या आदल्या दिवशी रात्री त्याने मला आणून दिला. म्हणजे बुधवारी रात्री आला. म्हणजे स्वामींना ती पूजा करून स्वामी आले. आणि सांगते मी गुरुवारी तो फोटो मांडला पूजेला. ताई तुम्हाला सांगते, पूजेला मी बसली, माझे मिस्टर बेडवर झोपले होते, माझी छोटी मुलगी झोपली होती बेडवर, जी तेव्हा 3 वर्षाची होती आणि ती झोपली होती. आणि मी लवकर म्हटलं पूजा करून घेते, त्याला काही 1-1.5 तास लागेल, मग नंतर माझा डबा वगैरे टिफिन वगैरे सगळं काम, मला कामाला जायचं होतं. तर मी आपली बसली आणि मी त्याच्यामध्ये कसं 11 तारक मंत्र बोलायचे होते आणि सारामृत वाचायचं होतं. आणि आमच्या मठामध्ये ना एक गुरुमंत्र देतात, तो गुरुमंत्र जपायचा होता ना, श्री स्वामी समर्थाच्या माळा जपायच्या होत्या. पण मी स्वामींना आधीच सांगितलेलं, मला काय 11 माळा जमणार नाही, एवढा वेळ मला भेटणार नाही, मी 1 माळ जपीन. असं मी आधीच, म्हणजे माझं स्वतःचं मी ठरवून ठेवलेलं की बाबा त्यांनी 11 जपलेत, मला काय 11 जमणार नाहीत, मी आपली थोडीशी जपीन, नंतर मला वाटलं तर संध्याकाळी येऊन जपीन, असं मी ठरवलं होतं. ताई मी ना आमच्याकडे ना असं तो माहिती ना, आता तो सगळ्यांकडेच असतो, तो काचेचा दिवा, ज्याला असं बाहेर म्हणजे हवा नाही लागावा म्हणून ती काच असते आणि त्याच्यावरती झाकण असतं, तसा ना मोठा दिवा, तो आम्ही आमच्याकडे माघी गणपतीला आम्ही तोच लावतो. पण त्याच्यावर कधी काजळी धरली आजपर्यंत. आज तो दिवा माझ्याकडे किती वर्ष, 8-9 वर्ष लग्नापासून तो माझ्याकडे दिवा आहे, पण त्याच्यावर कधी काजळी धरलेली आम्हाला आठवत नाही, कधीच नाही काजळी धरली. आणि तुम्हाला सांगते, मी जसा तारक मंत्र बोलायला सुरुवात केली आणि कसं पहिल्या वेळेला होतं ना, तर असं मला ना असं मोठ्याने वाचन करायला आवडतं. मी आपली अशी जोरात बेबीच्या डेटापासून तो तारक मंत्र ओरडून बोलते. आणि तो तारक मंत्र बोलली, 3 तारक मंत्र, 4 तारक मंत्र, डोळे बंद करून ना आपले. तुम्हाला सांगते, जेव्हा माझे 11 तारक मंत्र झाले आणि मी डोळे उघडले, का तर मला माळ घ्यायची होती हातामध्ये म्हणून मी डोळे उघडले, बघते तर त्या पूर्ण दिव्यावर ना पूर्ण स्वामींच्या डोक्याची आकृती आणि कान आलेला.
अरे बापरे, म्हणजे स्वामी हो साक्षात प्रकटले. हो स्वामींनी. मला ती पहिली प्रचिती. आणि मी ना घाबरली ताई, लिटरली मी एवढी घाबरली ना, मी म्हटलं मला श्वास माझा फुलला. मी म्हटलं हा दिवा काय जळलं, म्हणजे काय मी खाली उचलला बघते खाली काही जळालं वगैरे तर नाही ना, कशाने एवढी काजळी धरली त्याला. आता मी गणपतीला लावतो तर कधी एवढ्या वर्षात नाही धरली, आता कशी काय धरली. मी थोडीशी घाबरली आणि मला ना असं सुगंध यायला लागला आणि मला मला समजलंच नाही की ते स्वामी, म्हणजे स्वामींनी पहिल्या गुरुवारीच मला उपस्थिती दाखवली. मी घाबरली. मी मिस्टरांना हाताने हे करते, अहो उठा, हे बघा काय झालंय, हे मी नक्की करते. मला नंतर भीती वाटायला लागली वाचायची. पुढे मी वाचलं अजून काय झालं, अजून काय म्हटलं त्याच्यामध्ये काय चमत्कार झाला. आणि मी ते स्वामींचे अनुभव वाचले होते की स्वामी कधी कधी प्रचिती देतात, पण ती प्रचिती घेणाऱ्याला पण घेता आली पाहिजे. हा म्हणजे आपण पण आपल्याला देव बघण्यासाठी तेवढं दिव्य तेज पण आपल्या डोळ्यात पाहिजे, तेव्हा आपण देव बघू शकतो. सगळ्यांनाच म्हणून देव दर्शन देत नाही ना, ज्याला ज्याची आहे त्याला देऊ शकतो. तर मी म्हटलं जर बाबा मला चक्कर येऊन पडायची, जर स्वामी बिबी समोर दिसले वगैरे तर मी चक्कर येऊन पडायची, कारण की माझी तेवढी नाहीच कॅपॅसिटी बघण्याची, एवढी ऊर्जा. तर मी ना माझ्या मिस्टरांना उठवलं. मी त्यांना म्हटलं हे बघा ना दिव्यावर ते पण बोलतायत. अरे बापरे, त्यांनी बघितलं. ते बोलतात अगं स्वामी, ते बोलतात अगं डोकं आहे आणि कान आहे, हे स्वामीच आहेत बोलतात. त्यांनी ना हळदी कुंकू लावलं. झोपेतून उठून त्यांनी हळदी कुंकू लावलं. ते बोलले तू वाच आता मी बसतो. त्यांनी पूर्ण माझं साराभूत होईपर्यंत ते बसले. मी वाचन केलं, कारण की मला भीती वाटायला लागली ना. नंतर माझ्या घरातले सगळे आले, त्यांनी पण बघितलं. सगळे बघायला घरातले म्हणजे वरती आले की बाबा हे काय झालं, म्हणजे खरंच हे असं कसं काजळी धरतच नाही ना दिव्याला. मग सगळ्यांना समजलं हे स्वामीच आहेत म्हणजे असे. तर ते आई मला बोलल्या, म्हणजे माझ्या सासूबाई बोलल्या अगं तू मनापासून केलं ना, मग स्वामींनी तुला उपस्थिती दाखवली. तर मग आमच्या घरात ना प्रचंड नॉनव्हेज खाण्याचं वेळ, कारण की आम्ही कोकणी आहेत ना. प्रचंड नॉनव्हेज. तुम्ही म्हणाल ना गुरुवार आणि सोमवार सोडला ना तर आमच्याकडे रोज आणून दिलं तरी खाणार ते असे, म्हणजे ती लोक होती पहिले. मी नव्हती. आमचं कसं माझ्या आईकडे मला सवय होती ना, आम्ही पहिल्यापासून म्हणजे व्यवस्थित. बैठकीला पण मी काय करायची, नॉनव्हेज खाऊन जायची नाही, मला ते पटायचं नाही. मग मी काय करायची, संध्याकाळी एक टाइम खायची, कारण की दुपारची बैठक असायची. मग नॉनव्हेज खाल्लं की झोप यायची ना, मग मी ते नाही खायची नॉनव्हेज त्यावेळेला. तर मला ती सवय होती की नाही देवाचं करायचं तर आपण म्हणजे तामसी वृत्तीने नाही करायचं, आपण व्यवस्थित राहून करायचं, असं म्हणजे मला पहिल्यापासून होतं. तर मला काही नॉनव्हेजचं एवढं वेड नव्हतं. ते बाकीचे पण आपल्यासाठी ते बाकीचे नाही ना तयार होणार. तर मला ना नंतर काय झालं, ते स्वामीचं ना सगळं. आणि नंतर काय झालं, माझा एक फ्रेंड परत अक्कलकोटला गेला. त्याने पण मला फोन केला. मला बोलतो काय आणू का, तर मी त्या अनुभवात ऐकलेलं गुरुचरित्र काय असतं हे माहीतच नाही. आता सारामृत झालं होतं तेव्हा, ते माझे 11 गुरुवार चालूच होते. तर त्याच्यानंतर दत्त जयंती येणार होती. तर मी काय म्हटलं, अरे आण कुठलं तरी पुस्तक, कुठला पण ग्रंथ आण, स्वामींचा मला वाचायचाच आहे रे. आता मला सारामृतची चांगली प्रचिती आली आहे, तर बघू ना अजून एक ग्रंथ वाचून. तर मी म्हटलं आण. त्याने गुरुचरित्रच आणावं, त्याने गुरुचरित्र आणलं. म्हणजे तुम्ही सांगितलं गुरुचरित्र आणायला? मी सांगितलं नाही त्याला, बोली ग्रंथ आण कुठला तरी, स्वामींचा पुस्तक आण. त्याने त्याच्याच मनाने गुरुचरित्र आणलं. त्याने त्याच्या मनाने गुरुचरित्र आणलं. आमच्या इथून ना तेव्हा ती अक्कलकोटला नेहमी गाडी जायची, त्याच्यामध्ये खूप जण जायची. त्यामुळे ना असे सारखे म्हणजे त्याला तर सवय, ते पौर्णिमेला जायची. पौर्णिमेला तो गेलेला, त्याने मला गुरुचरित्र आणलं आणि तो बोलला की हे ना व्यवस्थित ठेव, हा ग्रंथ म्हणजे असा खूप पवित्र ग्रंथ आहे, त्याला खूप महत्व आहे, तर तू कुठे पण असं ठेवू नको, तू व्यवस्थित ठेव. तर मी आपला वरती ठेवला कपाटावर, तिथे कोणाचा हातबोट लागणार नाही. मी बोली बघू. जेव्हा स्वामींना वाचून घ्यायचं असेल, मी असं बोलून गेली, जेव्हा स्वामींना वाचून घ्यायचं असेल तेव्हा घेतील. आणि दत्त जयंती आली, दत्त जयंती येणार होती. तर दत्त जयंतीला माझा प्रॉब्लेम होता. तर मग माझी मैत्रीण आहे ना, ती दत्त जयंतीला पारायण करत होती. तर तिने मला सांगितलं, अगं सोनाली म्हणजे खूप भारी असतं गुरुचरित्र, तू वाचून बघ एकदा, कसे म्हणजे त्याचे नियम आहेत, आणि बघ एवढी लोक पारायणाला बसतात. आणि ते ना सारखे रील मला यायला लागले त्याचे, की पारायणाला एवढी लोक बसली एवढी. मी म्हणजे एवढी लोक, हे काय या ग्रंथामध्ये आहे ताकद, एवढे लोक वाचतात. त्याच्यानंतर ना माझ्या समोर ना एक तो अनुभव आला. तुम्ही पण युट्यूबला पण तो व्हायरल झालेला अनुभव होता की ती तीन मुलं एक गाडी प्रवास करत होतात, एकाच्या बॅगेमध्ये गुरुचरित्र असतं, तर त्यांना ती भूताटकी वगैरे त्रास देत नाही. तो अनुभव तो मला असं वाटतं तुमच्या चॅनलचा तो अनुभव आहे. मी कोणाच्या चॅनलचा मला माहित नाही, पण मी त्यावेळेला म्हणजे आज 4-5 वर्षापूर्वी तो अनुभव ऐकला होता. म्हणजे तो अनुभव ना त्या ग्रंथातून आवाज आला.
हा बरोबर आवाज आला. हा. तो अनुभव मी ऐकलेला. तर मला ना तो काय माहिती ते ना मला ते सगळं घडत होतं ना ते म्हणजे मला असं वाटत होतं माझ्या बाबतीतच असं म्हणजे पिक्चर सारखं घडत होतं. तर मी म्हटलं की ते आवाज आला तर म्हटलं मला आता ना ते बोलले ते मी ऐकलं होतं. तर मी म्हटलं आहे तो ग्रंथात काहीतरी पॉवर आहे. आपण आपल्याच रूम मध्ये करायचा. तेव्हा पण म्हटलं ठरवलं की मी खाली हॉलमध्ये करणार नाही. कारण की हॉलमध्ये कोणी पण नॉनव्हेज वगैरे खाणार मला ते पटणार नाही. पण ना मी त्याचा नियम आहे ना की घरात नॉनव्हेज करायचं नाही. भले मी बेडरूम मध्ये करीन पण नॉनव्हेज खाणारे बेडरूम मध्ये येणारच ना. हो ना, तर मग मी म्हटलं कशी लहान मुलांना आपण नाही अडवू शकत. तर मी ना मग काय झालं मी आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना असं काय असेल तर सांगते सासूबाईंना म्हटलं मला ना तो ग्रंथ वाचायचा आई. तर म्हटलं आपल्या घरात ही नॉनव्हेजचा प्रकार नाही ना कोण बंद करणार. तर आई बोलल्या एक काम कर तू ना ते तेव्हा ना माझी जाव आणि तिची मुलं माहेरी जाणार होती. हा. तर आई बोलल्या ती जाणार आहे ना माहेरी क्रिसमसची सुट्टी होती. हा. तर ती माहेरी जाणार आहे तर तू काम कर ती माहेरी गेली की मग आपण काय तू मी तुझे मिस्टर आणि तुझ्या मुली तर मग ते तर काय तुझ्या मुलींचं काय एवढं खाण्याचं नाहीये. सासऱ्यांचं बघ बाबा तू मी काय त्यांना सांगणार नाही ते पण नाही ऐकत पण बघ बघ बोलून तू. तर मी ना त्यांना सहज म्हटलं पप्पा म्हटलं तुम्ही ना 7 दिवस फक्त नॉनव्हेज खाणार नाही का. तर मला बोलले काय मी का नको खाऊ. तर मी म्हटलं मला ते ग्रंथ वाचायचं आहे त्याला चालत नाही. तर ते पण नवनाथ पारायण पहिले करायचे ना त्यांना माहिती आहे म्हणजे ग्रंथाचं महत्व किती असतं. तर ते बोले तुझी करायची इच्छा आहे का. तर म्हटलं म्हटलं पप्पा माझी ना खूप इच्छा झाली आहे आणि प्रबळ इच्छा झाली म्हणजे मला असं वाटतं ते आपल्या घरात झालं पाहिजे. तर काय माहिती मला असं म्हटलं मी मठात पण वाचू शकत होती पण म्हटलं मला घरात वाचायचं तर तुम्ही फक्त हे 7 दिवस पळा आणि 7 दिवसानंतर ना मी ह्यांना तुम्हाला जे पाहिजे ना ते आणायला सांगते. तुम्हाला एका दिवशी म्हटलं 3-3 आयटम खावा काही प्रॉब्लेम नाही. तर मला बोलतात बघा मला ह्याच्यामध्ये 2 आयटम ते बकऱ्याचं त्यांना ते वजरी वगैरे आवडतं ना मला बोलले ते मला खायला लागेल. मी माझे मिस्टर बोलले चला तिची इच्छा आहे ना तर करू द्या तिला मग मी तुम्हाला आणून पण देईल पण तिचं पारायण तेवढं होऊ द्या. तर मला बोलले ठीक आहे चालेल मग मी करतो मी नाही खाणार. मग ते ना 7 दिवस ह्या लोकांनी म्हणजे माझे सासू सासऱ्यांनी ऐकलं माझं आणि नाही खाल्लं तेव्हा ते 7 दिवस त्यांनी पाळले. ते ऍक्च्युली स्वामींची इच्छा होती. ते ऐकणाऱ्यांमधले नव्हते म्हणजे ऐकले नसते माझे सासरे पण त्यांना ते असेल काहीतरी स्वामींची खेळ. तर मग ते मी वाचायला सुरुवात केली. आणि ताई त्याने तो एवढा मोठा ग्रंथ आणलेला ना आता कसा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे ना आपला 1.5 तासात होतो तो ग्रंथ असा नव्हता. 3 तास बसलं ना तरी ते पारायण संपत नव्हतं. आणि मला तर जॉबला जायचं असायचं. एकदा तर मला 8 वाजले सकाळचे मी 4 वाजता बसलेली. मला 8 वाजले कारण की पहिल्या वेळेला जास्त ते मोठे मोठे अध्याय आहेत. बापरे आणि ना ते वाचताना मला अंगावर काटा यायचा माझ्या डोळ्यातून पाणी यायचं पहिल्या वेळेला वाचताना आणि मला भीती वाटायची. म्हणजे वाचताना असं वाटायचं बापरे माझं काही चुकतंय की मी स्वामींना सारखं बोलायचं स्वामी माझ्याकडे काय आणि तुम्हाला म्हणते लिटरली माझा ग्रंथ वाचून झाला माझं पूर्ण पारायण झालं. मी मस्त पुरणपोळ्यांचा नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं वगैरे सगळं झालं. आणि ताई सांगते माझं 21 दिवसाच्या आत माझी इच्छा पूर्ण झाली. 21 दिवस पण नाही झालं माझं स्वतःचं घर झालं. ही माझी इच्छा होती. म्हणजे मी जी स्वामींना इच्छा बोलली ना ती स्वामी पूर्ण करत गेले. आणि माझ्या म्हणजे आता माझं बघून माझ्या जावेला पण वाटलं ना की बाबा हिचं व्यवस्थित म्हणजे ही बोलते ते काहीतरी असेल ताकद काहीतरी ताकद आहे. पण ती म्हणायची की नाही काय आता आपण ज्या देवाचं करतो ती गणपती बाप्पाचं पहिल्यापासून करते तर ती म्हणायची की कसं माणसाचं मन तयार होत नाही की बाबा नको आपण आता हा देव करायचं पण ते देव सोडायला आपण काही स्वामी सांगत नाही आपला गुरु आहेत ते. तर मी तिला म्हटलं तू करून बघ एकदा तू प्रचिती घे प्रचिती घेतल्याशिवाय तू करणार नाही. तर ती ना माझ्याबरोबर चालली ती मला बोलली काय चल आपण ना ते आता पुण्यतिथीच्या वेळेला पारायण असं ना मी तेव्हा मठात तुझ्याबरोबर बसीन. तर ती माझ्याबरोबर यायला लागली आणि तिचे मिस्टर आहे ना थोडे म्हणजे त्यांचं म्हणणं काय आई वडील हेच देव असतात त्यांचं म्हणणं असं आणि त्यांचा कर्मावर जास्त विश्वास त्यांचं असं देव वगैरे असतात असं त्यांच्यावर विश्वास नव्हता त्यावेळेला का. तर ते काय म्हणाले जावेला काय गरज आहे माझी आई इथे कपडे धुणार तुम्ही दोघी जणी पारायणाला जाऊन बसा माझी आई इथे कपडे धुते ते तुम्हाला चालतं का. ती सेवा तुम्हाला तिला त्रास देऊन तुम्ही सेवा करता. तर मी म्हटलं मी तिला म्हटलं तू एक काम कर तू दुपारची वाचत जा मी सकाळची वाचत जाईल म्हणजे कसं तू घरात सकाळच्या वेळेला असशील तर म्हणजे मी पण बिनधास्त जाऊ शकते. मी सकाळच्या वेळेला गेली तर तू असशील असं म्हणजे करूया आपण. तर मला बोलली की नको म्हणते आता म्हटलं बसलीस तर आता उठू म्हणजे तू पूर्ण झाल्याशिवाय तू अपूर्ण नाही ठेवू शकत तो ग्रंथ. तर तिचे मिस्टर ना खूप ओरडायचे. तिसऱ्या दिवशी ना लिटरली ते सकाळी ना आम्ही 4:30ला जायचो म्हणजे मठात वाचायला.
तर ते एकदा काय बोलले, हो माझ्या आईला एक तर कपडे धुवायला एवढा त्रास होतो आणि तुम्ही दोघीच्या दोघी जाता. एक तर आपली एवढी मोठी फॅमिली आहे, 12 जण आपण फॅमिलीमध्ये, तिला किती त्रास होत असेल. तुम्ही काय तुम्हाला देव काय हे सांगतो का? असं म्हणजे असे बोलले. मला ना ते खूप वाईट वाटलं. मी तिला म्हटलं, बघा म्हटलं उगीच आपल्यामध्ये आपण दोघी जातो बरोबर आहे. एका वेळेला गेल्यानंतर प्रॉब्लेम होते. तुम्ही जरा समजून घ्या वहिनी. म्हटलं माझा कारण की ऑफिसचा टाइम मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये नाही 7 दिवस ऍडजस्ट नाही करू शकत. तुम्ही करू शकता म्हटलं. तुम्ही कोणत्या पण टाइमला जाऊन वाचू शकता 4 वाजेपर्यंत. तर त्या म्हणाल्या ठीक आहे. उगीच बोलते हे ती बोलली ठीक आहे मी नाही जाणार म्हणून. ती नाही गेली का. ती नाही आली. ती दुपारची जायची. मग तिचे मिस्टर कामाला गेल्यावर ती जायची. आणि आमच्या आई म्हणजे सासूबाई बोलायच्या, अरे ते देवाचंच करतात ना आणि 7 दिवसाचा तर प्रश्न आहे ना. कुठे त्या पुन्हा महिनाभर जाणार आहेत. 7 दिवस करू दे त्यांना देवाचं. असू दे देवाचं करावं कोणीतरी घरामध्ये. चांगलं असतं. आपल्यालाच त्याचं फळ भेटणार आहे. तर तो काही ऐकायचा नाही. तो जरासा स्ट्रिक्ट होता. तर तुम्हाला सांगते ताई, मी तो तिसऱ्या दिवशी तिला नाही बोलला. मग ती चौथ्या दिवशी सकाळी कशाला 4 वाजता उठेल. ती उठलीच नाही. ती आपली 5:30 ला उठणार होती. तिने 5:30 आलं ना ती झोपून राहिली. ती मला बोलली, तुझं तू आवरून तुझं नवऱ्याचा डबा वगैरे करून तू जा. आपली बाकीचं मी आवरीन. 7 दिवस मी ऍडजस्ट करेन ती मला बोलली. मग मी आपलं सकाळी लवकर आवरलं. माझ्या रोजच्या टायमाला उठली मी आणि सकाळी आवरलं आणि काय झालं, तो झपझप खाली आला आणि माझे सासू सासरे हॉलमध्ये झोपायचे. तो सासू सासऱ्यांना सांगत होता, आई उठ ना, मला ना स्वप्न पडलं. त्याला कधीच स्वप्न बिप्न असं काही तो घाबरत बिबरत नाही. तो खूप असा म्हणजे असा एकदम हे आहे. तो असं घाबरत बिबरत नाही कुठल्या गोष्टी. तो सांगतो की आई मला स्वप्न पडलं गं. तर आई म्हटल्या, आता आईनं म्हटलं काही पडलं असेल कोणाचं असं मृत व्यक्ती वगैरे आली असेल वगैरे म्हणून हा असा घाबरला वगैरे आहे. त्याला घाम फुटलेला. मी ना आतमध्ये बाथरूम मध्ये आंघोळी करत होती. आंघोळी करून बाहेर आली. मी आपली साडी घालत होती किचन मध्ये आणि हा आपला बाहेर बोलतोय ते मला ऐकायला येते. तो बोलतो, अगं आई माझ्या स्वप्नात मला दत्तगुरू आलेले. अरे वा. तर तो बोलतो, आई माझ्या स्वप्नात दत्तगुरू आलेले. तर मग आई बोलल्या, चांगलं आहे ना मग काय कशाला घाबरलायस. बोलतो, अगं आई पुढे तर आई एक विहीर होती. त्या विहिरीत मी बघत होतो आणि ते दत्तगुरू मला काय बोलतात, काय रे माझ्या पारायणाला येणाऱ्यांना कशाला अडवतोस तू. बापरे. ते असे त्याला बोलले. तर आई बोलतात, नाही रे तू ते त्यांना बोललास ना परवा तर तुला ते मनातून वाटत असेल. बोलतात, नाही ग आई मला ते बोलले तू कशाला अडवतोस. माझ्या भक्तांना अडवायचं नाही. असं जे करतात ना त्यांना करून दे. तू कशाला मध्ये मध्ये येतोयस. अरे वा. असे बोलले. तर तो बोलतो, मी ना आई खूप घाबरलो. मी म्हणजे माझं नाव घेतलं. बोलतो तिला आणि माझ्या बायकोचं जाऊ दे पण मी तिला पण दुखवलं ना. आता माझी बायको ती माझी अर्धांगिनी आहे. तिचं ठीक आहे. ती काय विसरून जाईल पण मी तिला पण दुखवलं ना. तर मला खूप वाईट वाटलं ग आई. असं नव्हतं बोलायला पाहिजे. तर आई बोलतात, मी तुला सांगत होती देवाचं करणाऱ्याला कधीच कोणाला असं अडवायचं नाही. करते तर करून द्यायचं. प्रत्येकाची श्रद्धेप्रमाणे प्रत्येक जण करत असतो. तर मग तुम्हाला सांगतो ताई, तो असा बोलला असेल लिटरली आणि नंतर मी निघाली. मी चालत जाते ना. मला कसं बोलतो, चल मी सोडून येते तुला तिथपर्यंत. मी बोलली नको मी जाईन. नाही मला बोलतो, मी सोडतो ना तुला. तू एकटी एवढ्या अंधारातून कुठे जाशील. तर 5चा वेळ होता. मग मला बोलला जवळ आहे मठ आमच्या इथून. मग तो आला सोडायला. सोडून तिथे मुजरा बिजरा स्वामींना केला वगैरे आणि मग घरी आला. आणि तिथून तुम्हाला सांगते ताई, तो तिसऱ्या का म्हणजे ते पारायण झालं असेल आणि तो 6व्या का 7व्या दिवशी बायकोला घेऊन अक्कलकोटमध्येच गेला गाडी करून. अरे वा. आणि अक्कलकोटमध्ये गेला आणि आता एवढा सेवेत आहे ना. म्हणजे आता तो अक्कलकोटला गेला ना की तो तिथे अन्नदानाच्या तिथे सेवेच्या इथे जातो. त्यांच्याकडून सेवा मागून घेतो वाढण्याची वगैरे. आणि एवढा सेवेत आला ना. म्हणजे आमच्या घरामध्ये आम्हाला विश्वासच होत नाही. तो कधीच देवाची उपासना नाही. कधी काय नाही. आपले हात जोडायचे. म्हणजे त्याला तो बाहेर गावीच असतो. म्हणजे असं इथे नसतो. तो बाहेर देशातच असतो. तर तुम्हाला सांगते आता तो गेलाय ना. तर तो सारामृत घेऊन गेलाय सोबत स्वामींचा. आणि वाचतो प्रकट दिनाच्या दिवशी पण वाचलं आणि असा वाचतो वगैरे. आणि एवढी छान सेवा करतो ना आता आणि मनापासून करतो. म्हणजे मला तर ते खरं सांगते, आपण एखादा म्हणजे सेवेकरी घडवला ना तर त्याचा आनंद भरपूर असतो. आणि मी तर सांगते माझं ते एवढं, मी नामस्मरण खूप कमी करते. पण तुम्हाला ते नामस्मरण करता क्षणी स्वामी दर्शन कुठून ना कुठून देतात. कुठून ना कुठून स्वामी कुठून तरी येतात आणि मला दर्शन देतात. हे माझी स्वामींची प्रचिती. आणि मी सांगते ताई, मला म्हणजे मी स्वामींचं जर जास्त नामस्मरण केलं ना
म्हणजे असं आपल्याला कंटिन्यू मला वेळ असेल आणि माझी मनाची इच्छा असेल मी करायला घेतलं ना, श्रावणात मी स्वामींचं नामस्मरण करत होते तर मला पिंडीवर पूर्ण स्वामी आलेले आणि माझ्याबरोबर सगळ्यांना तिथे मठात त्या मंदिरात दिसत होते स्वामी. अरे वा. मी त्याचा पण तुम्हाला फोटो शेअर करीन. माझ्याकडे सगळे फोटो आहेत. मी सगळे क्लिक करून ठेवले. बर. त्याच्यानंतर मी घरात गुरुचरित्र लावलं होतं. हा. तर माझ्या घरात ना एक फुलपाखरू आलं होतं. हा. आणि माझ्या घरात एक स्वामींची मूर्ती आहे छोटी. मला ती माझ्या मामाच्या मुलीने दिलेली आहे. छोटीशी मूर्ती आहे, हाता एवढी 4 इंचाची. तुम्हाला सांगते त्या मूर्तीसारखंच ते फुलपाखरू होतं. म्हणजे ते असं फुलपाखरू बसलं ना, ते मधला तो पेज आहे ना, म्हणजे मधला जो त्याचा हे असतो ना बुंदा, तो पूर्ण त्याच्यामध्ये ती मूर्ती दिसायची. अरे वा. हा. आणि नंतर ते फुलपाखरू आता बघा ते कुठे पण बसू शकतं. ते फुलपाखरू आहे ना. हो ना. ते तुम्हाला म्हणते ते आधी माझ्या गुरुचरित्रावर बसलं. अरे वा. त्याच्यानंतर ते जाऊन माझ्या किचन मध्ये बसलं. मग मी त्याचा म्हणजे आदल्या दिवशी तर मी काही त्याला असं काही म्हणजे मला असं वाटलंच नाही. आलं असेल घरामध्ये फुलपाखरू काही ना काही असं म्हटलं मोठी गोष्ट नाहीये ना. आलं असेल आता घराच्या बाजूला झाडं आहेत आलं असेल असा मी विचार केला. तर ते मी असं बोलली ना किचन मध्ये आलं सॉरी आधी किचन मध्ये आलं तर मी आपली बोलली आलं असेल. माझी मुलगी बोलत होती मम्मी बघ ना फुलपाखरू आपल्या घरात कधीच आलं नाही आजच आलंय. मी म्हणले आलं असेल अगं असू दे आलंय आपलं पहिलंच गुरुचरित्र मी घरात लावलेलं. तर ते उडून ना गुरुचरित्रावर मी अशी बोलल्यानंतर ते गुरुचरित्रावर येऊन बसलं. म्हणजे ते मला सांगत होतं की मी स्वामी आहे स्वामी आहे. हा. आणि नंतर ना ते उडून माझ्या डोक्यावर बसलं वाचताना. असं डोक्यावर बसलं. तर मी ना तुम्हाला म्हणते मी इकडे तिकडे शोधते आणि मी सकाळची वाचायची ना तर मला सांगायला कोणच नव्हतं की बाबा तुझ्या डोक्यावर बसलंय ते. आणि ते फुलपाखरू कसं नाजूक असतं पटकन आपण हातबीत लावला त्याची पंख वगैरे झाले. मग मी घाबरत होती. पण ते असं मला जाणवत नव्हतं की डोक्यावर आहे. तर नंतर ना माझा 33वा अध्याय चालू होता. तर ते 33व्या अध्यायावर मला पानच पलटू देई नाही. म्हणजे ते पानावरच येऊन बसलं ते. आणि किती वेळ मी तेवढा वेळ थांबून राहिली कारण की त्याची इच्छा होऊ दे की त्यांना उडू दे मग मी वाचीन पुढचं. मग मी म्हटलं मला कामाला जायचंय स्वामी तुम्ही उठा मला वाचायचंय पुढचं. मग माझं वाचन कसं होणार मग माझं अपूर्ण राहील. मग ते उडालं आणि किचन मध्ये परत जाऊन बसलं. आणि माझं 7 दिवसाचं पारायण होईपर्यंत ते किचन मध्ये होतं माझ्या. अजिबात हल्लं नाही पारायण होईपर्यंत. आणि नंतर पण पारायण झाल्यानंतर मी तो ग्रंथ बांधून ठेवलेला ना कपाटावर. तर आम्हाला वाटलं की तो गेला असेल. आता ते कसं आम्ही नसतो दिवसभर घरामध्ये तर असं वाटतं ना गेलं असेल. बरोबर. तर ताई ते गेलंच नव्हतं फुलपाखरू. ते त्या ग्रंथावरच बसून होतं. अरे बापरे. ते 2 दिवस त्या ग्रंथावर बसून होतं पारायण झाल्यावर पण. बापरे. बघा. अशी. आणि त्याच्यानंतर ना मला जिथून मी गुरुचरित्राला बसते ना तिथे त्या फुलपाखरू माझ्या आता मी मठात बसलेली म्हणजे मागच्या वर्षी मी ह्याला दत्त जयंतीला मी मठात बसलेलो ना तेव्हा पण ते फुलपाखरू येऊन माझ्या पुस्तकावर बसलेलं. आणि ते पण 33व्याच अध्यायावर. आणि त्याच्यानंतर आता पण मी गुरुचरित्राला बसलेली तेव्हा पण घरात फुलपाखरू आलं. म्हणजे जेव्हा मी गुरुचरित्राला बसते ना तेव्हा ते फुलपाखरू मला प्रचिती देतं की मी आहे तुझ्या पाठीशी मी तुझ्या आहे पाठीशी. ते स्वामी येतात घरामध्ये. हो. आणि मग मला ते एक नंतर मला सगळे बोलले की ते दत्तगुरूंचा अवतार ना तू पहिले बैठकीला जायची म्हणजे स्वामींनी बरोबर तुला सेवेत आणलं. हो ना. म्हणजे असं म्हणजे आपण बोला ना बोला ताई. स्वामींना ज्याला भक्तीमध्ये घ्यायचं ना ताई ते काही करून घेतच असतात. जसं की तुमच्या दिराला तुम्ही बोलला ना की त्यांना स्वप्नात येऊन दत्तगुरू बोलले म्हणजे त्यांना सुद्धा भक्तीत घ्यायचं होतं म्हणूनच तिथं ते बोलले आणि त्यांना भक्ती दाखवली. त्यांना प्रचिती दाखवली. आणि तो माणूस आहे ना ताई म्हणजे तो आहे ना तो कधीच देवाचं करत नव्हता. म्हणजे आम्हाला सगळ्यांना आश्चर्य आहे. तो म्हणजे त्याचं कर्मावर जास्त म्हणजे कर्म आपले चांगले पाहिजे. आणि त्याचं म्हणणं काय त्याचं पण बरोबर आहे. आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा केलं ना आपल्याला जे नाही भेटत ते पण भेटतं. ही खरी गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे त्याचं. पण त्याला देव आहे ना ह्या गोष्टीबद्दल तो कारण की जी खडतर परिस्थिती त्याने काढली ना कदाचित त्याच्यावरून त्याचा देवाचा विश्वास उडालेला. पण स्वामींनी त्याचा एवढा विश्वास आता आणून दिलाय ना आता तो सांगतो स्वामी आहेत. आणि माझी परिस्थिती आता जराशी खराब आली तर तो मला नेहमी बोलतो की तू आम्हाला सगळ्यांना सेवेत आणलंस ना तुझं वाईट कधीच करणार नाहीत स्वामी. तुझे काहीतरी भोग असतील तुझे काहीतरी प्रारब्ध असतील तुझे प्रारब्ध गेल्यानंतर तुझं चांगलंच होणार आहे. आता तो मला सांगतो म्हणजे मला असं वाटतं तो नाही सांगत ते स्वामी सांगतात मला. म्हणजे आपण ज्यांना घडवतो ना आपल्याला ते येऊन सांगतात ना आपल्याला एवढं बरं वाटतं ना. आणि नेहमी बोलतो की हिने आम्हाला सेवेत आणलं ना हिचं कधीच वाईट होणार नाही हिचं चांगलंच होणार आहे. म्हणजे आमच्या घराला आम्ही पूर्ण आणि असं नाही प्रत्येकाला प्रचिती दिली आहे. प्रत्येक आमच्या घरातल्या प्रत्येक मुलाला प्रचिती आहे. प्रत्येक माणसाला प्रचिती. माझ्या सासू सासऱ्यांना पण प्रचिती आली आहे स्वामींची. असं नाही की माझ्या. आणि मला तुम्हाला ताई मी नामस्मरण केलं
5 जरी श्री स्वामी समर्थ बोलली ना 6व्या क्षणी मला स्वामींची मूर्ती दिसणार. अरे वा. म्हणजे मूर्ती किंवा गाडीवर दिसणार किंवा काहीतरी म्हणजे मला स्वामींचा सिम्बॉल दिसणार, मोबाईलवर येणार. हे म्हणजे तो म्हणजे मला असं वाटतं की माझा मंत्र आहे ना तो सिद्ध झालेला आहे. म्हणजे सिद्ध झालाय. त्यामुळे ते मला स्वामी आता माझ्यासारखे खूप जणांना देतात हे पण मला माहिती आहे. पण तुम्हाला आधी लिटरली मी जर स्वामींचं नाव घेत असेल ना तर माझ्या म्हणजे मी कुठे प्रवास करत असेल तर माझ्या समोर ती गाडी चालत असेल ना ती स्वामींचीच असते. अरे वा. असं म्हणजे एवढी स्वामींची प्रचिती आणि मला त्याच्यामुळे ना अशी भय राहिलेलं नाही कुठल्या गोष्टीचं. मला माहिती आहे ते माझ्यासोबत येतातच आहेत. मी घरातून बाहेर निघताना पण श्री स्वामी समर्थ माझ्या तोंडातून नकळत निघून जातो म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि घरात जाते तेव्हा पण आपलं पहिलं लक्ष स्वामींकडे आणि मग स्वामींना विचारायचं स्वामी आली मी असं फक्त एवढं स्वामींची बोलणं आहे. बाकी तर काही जास्त नामस्मरण घरात सेवा तर माझ्याकडून काही होत नाही. सेवा नाही पण मी म्हणते मी अखंड नामस्मरण ना असं रस्त्याने येताना जाताना कुठे दिसलं पण लगेच आपल्याला स्वामी दिसतात. म्हणजे स्वामी दाखवतात बाबा तू नाही पण मी आहे तुझ्या बरोबर. तू मला विसरतेस नामस्मरणातून कधी कधी पण मी तुझ्या बरोबर सेवेत मी तुला बरोबर सेवेत घेतलं ना मी तुला दर्शन देतो. हो ना. हा मला भरपूर अनुभव आहेत. मी आज हळूहळू सगळे शेअर करीन. खूप अनुभव मोठे मोठे पण अनुभव आहेत. माझ्या दिराचा एक मोठा अनुभव आहे. तो आता का सारामृत गेला त्याला पण म्हणजे त्यांनी का एवढं मोठं म्हणजे तो बाहेर देशात जॉबला आहे आणि खूप मोठ्या पोस्टवर आहे. पण तुम्हाला आता त्याचे अनुभव पण एवढे फक्त एवढंच आहे की त्याला असं शेअर करायला नाही जमत. मग तो शेअर नाही करू शकत. पण त्याचे अनुभव मी शेअर करीन नक्की. पण म्हणजे खूप अनुभव मोठे मोठे आहेत आणि स्वामींनी कशी साथ दिली. प्रत्येक वेळेला स्वामी कसे उभे राहिले आमच्या घराच्या बाबतीत. किती प्रॉब्लेम्स आले. प्रॉब्लेम्सच्या वेळेला पण स्वामींनी कसे मार्ग दाखवले आणि स्वामींचं फक्त नामस्मरण केल्याने स्वामी कसे प्रश्न सोडतात आपले हे पण मी तुम्हाला म्हणजे सांगेन. मी पुढच्या अनुभवात नक्की सांगेन. म्हणजे थोडे थोडे अनुभव मी नक्की शेअर करेन. एकाच वेळेला खूप मोठा अनुभव होऊन जातो तो. हो बरोबर. तर मी नक्की नेक्स्ट टाइम फक्त तुम्हाला कधी ताई तुमचा टायमिंग काय आता तुम्ही उचलला फोन पण तुमचा टायमिंग काय फोन करायचं असं काय आहे का? काहीच नाहीये ना? नाही. मी पण ठीक आहे. तुमच्यासारखीच आहे. त्याच्यामुळे घरामध्ये जर लहान मुलं आहेत माझ्या पण त्याच्यामुळे गोंधळ वगैरे असेल तर उचलत नाही फोन. पण सहजा ओके ओके. 12च्या पुढे दिवसभरामध्ये कधीही फोन उचलत. हा ना मी दुपारच्या वेळेला फ्री असते कारण की घरी पण काय होतं डिस्टर्ब होतं म्हणजे मुलं माझी पण असतात मग आपल्याला जे सांगायचं ते राहून जातं. हो ना बरोबर आहे. म्हणून मी आजच ठरवलं मी तुमचे पण अनुभव चॅनलवरचे ऐकत राहते सारखी. तर मला खूप बरं वाटतं. म्हटलं कसं एखादं आपण कधी कधी काय होतं आपण घरी स्वामींच्या सेवेत असतो ना कधी कधी हे निगेटिव्ह शक्ती आहे ना कधी कधी आपल्याला त्याच्यातून बाहेर काढते म्हणजे नाही आठवण करून देत स्वामींची वगैरे. पण मग अशा एखादा अनुभव ऐकला ना की आपण परत म्हणजे त्या सकारात्मक चला आपल्यापेक्षा पण कोणाला तरी दुःख आहे. आपण दुःखी आणि लोकांचं असं स्वामी आहेत मग हे असं का होतं. काही नाही आपल्या कर्माचे भोग असतात. कर्माचे भोग जे प्रारब्ध असतात ते आपले कडक असतात त्याच्यामुळे असं होतं. होतं बरोबर आहे ते. चालेल चालेल ताई मी करेल परत शेअर तुम्हाला हो अनुभव. हो नक्कीच. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.